नमस्कार. सी आणि डी वॉर्डमध्ये एक दिवस आड पाणी सोडायचं महापुरांनी सांगितलं होतं. म्हणजे कोल्हापूर शहरामध्येच त्या पद्धतीनं पाणी सोडायचं होतं, कारण आता पाऊस पण झालेला नव्हता. मग काल बुधवार पेठेमध्ये सी वॉर्ड डी वॉर्डमध्ये पाणी नव्हतं. मग आज पण पाण्याची वाट नागरिक बघत बसलेले आहेत. मग या संदर्भात मी आता कोकणी मठ या ठिकाणी आमचं पाण्याचं मेन सेंटर आहे, त्या ठिकाणी मी आलो. त्यांना विचारलं की बाबा पाणी का तुम्ही सोडलेलं नाही. तर तिने आता या पद्धतीने सांगितलं की बालिंगा जे उपसा केंद्र आहे त्या ठिकाणी सी आणि डी वॉर्डला पाणी पुरवठा केला जातो. तर त्या ठिकाणी जे उपसा केंद्र आहे त्या ठिकाणी पाण्याचे जे उपसा होते तेजी लेवलच्या पूर्ण खाली तळामध्ये गेल्यामुळं त्या ठिकाणी पाणी नाही आणि जे उपसा करणारे पंप आहेत त्याला फक्त एअरच वर वळायला लागला. त्यामुळे पाणी साठा बालिंगा स्टेशनलाच नाही अशी माहिती यांच्याकडनं मिळालेली आहे. मग यांनी जलअभियंत्यांनी राधानगरीच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून राधानगरी धरणाचे दरवाजे सोडायला सांगितलेले. त्यामुळे येणारं पाणी हे नदीमार्गे जे पाणी येणार आहे त्यावेळी बालिंगातून उपसा केंद्र जिथून पाणी ओढलं जातं त्या ठिकाणी जेव्हा पाणी येईल तेव्हा सी आणि डी वॉर्डला हे पाणी मिळालं जाईल नागरिकांनी. पण ह्याला बराच कालावधी जाणार आहे. याला 1-2 दिवस तर उद्याचा पूर्ण दिवस जाईल असं यांचं म्हणणं आहे. तर माझी कळकळीची विनंती आहे, नगरसेवकांना पण विनंती आहे की आपल्या माध्यमातून आपल्या प्रभागामध्ये जे 4 नगरसेवक आहेत त्यांनी पाण्याची टँकरची व्यवस्था नागरिकांसाठी करावी. जे महत्त्वाचं आहे पिण्याचं पाणी असू दे किंवा इतर गोष्टीसाठी लागणारं पाणी तेवढं जरी मिळालं आज उद्या तरी नागरिकांची यामध्ये पाण्याची गरज भागून जाईल. आणि पूर्ण नागरिकांना विनंती आहे की पाऊस आता लांबलेला आहे त्यामुळे आपण पाण्याची बचत केली पाहिजे. पाऊस किती पुढे जाईल हे माहीत नाही आपल्याला. त्यामुळे तळसाठा प्रत्येक धरणाचा नदीपात्राचा कमी होत आलेला आहे. त्यामुळे पाण्याचा वापर आपण व्यवस्थित आणि काटकसरीने केला पाहिजे. आणि नागरिकांच्या बरोबर नगरसेवकांना पुन्हा एकदा मी विनंती करतो की प्रभागामध्ये आता पाण्याचं टँकर फिरवा. आता गरज आहे आणि 2 दिवस या सी आणि डी वॉर्डमध्ये पाणी येणार नाही असं ह्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी आपल्याला या ठिकाणी कोकणी मठमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता घ्या, काळजी घ्या आणि नगरसेवकांनी लवकरात लवकर प्रभागामध्ये 4ही नगरसेवकांनी टँकर फिरवावी ही विनंती आहे.